नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, सुप्रभात. कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज बरेच दिवसानंतरनं सगळ्यांना चिकन खायची चव आलेली, म्हणून आज चिकन बनवायची तयारी चालली. रेश्माला कांदा अजिबात आवडत नाही, पण तरी ती आमच्यासाठी बनवत होती आणि मुलांनाही खायचं होतं, त्यामुळं लगबग चालू होती. सो अशा प्रकारे कांदा कापून घेतला आणि त्याच्यामध्ये आलं टाकलं. ती व्हिडिओ बनवताना मला सतत टोमणे देत होती आणि सतत ओरडत होती, की मला व्हिडिओ बनवलेला आवडत नाही, व्हिडिओ बनवू नका वगैरे. तरी मी व्हिडिओ केलेला आहे. मित्रांनो, सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझं चॅनल. अशा प्रकारचे व्हिडिओज येत राहतील आणि सपोर्ट करा. सो अशा पद्धतीने कांदा आणि आलं कटिंग करून घेण्यात आलेलं आहे आणि सोबत मुलंही होती तिथे. मुलांनाही खूप भूक लागली होती, मुलंही काही मदत करत होती. तर अशा प्रकारे जे खोबरं कटिंग केलं होतं ते खोबरं मुलंही कटिंग करायला मदत करत होती, त्यांना पण भूक लागली होती. आणि ही आमची कन्या नेत्रा आणि ते चिरंजीव. नेत्रा इकडे बघ बाळा, इकडे बघ. हां हां, एक क्यूट गर्ल आहे ती. आणि हा मुलगा. सो हे लोक हेल्प करत होते आणि तसंच खातही होते. आणि अशा प्रकारे मग आम्ही ते कट केलेलं खोबरं याच्यामध्ये मिक्सरमध्ये हे केलं आणि त्याचा अशा पद्धतीने मसाला केला. याच्यामध्येच खरं तर खोबरंच नाही आहे, फक्त लसूण वगैरे सगळं ॲड आहे. आणि नंतर मग चिकन घेतलं, चिकन आणि कोथिंबीर. नंतरनं कांदा व्यवस्थित भाजून घेतला कढईमध्ये रेशमाने असा. आणि मग त्याच्यामध्ये चटणी वगैरे टाकलं आणि म्हणजे तिने तिच्या पद्धतीने उत्तम असा स्वयंपाक केला होता. खूपच छान ग्रेव्ही बनली होती. मूळ म्हणजे बनवताना आमच्या तोंडाला पाणी सुटलं होतं, कारण ती इतकं चांगलं जेवण बनवते ना, खरंच खूप चांगलं जेवण बनवते. एकदम पारंपरिक आणि गावच्या पद्धतीचं. खरंच खूप छान जेवण होतं. सो हा काही मसाला केलेला तो ग्रेव्हीसाठी वापरला गेला आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्याला मिक्स करून घेतलं. आता याच्यामध्ये चिकन ॲड होणार आहे. चिकन ॲड झाल्यानंतर सुद्धा ते खूप चांगल्या पद्धतीने तिने त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं. तर चिकन बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने टाकलेलं आणि ते त्याच्यामध्ये पूर्णतः मिक्स करून घेतलेलं आहे. सो मिक्स करताना एक आहे की जेवण बनवताना खरं तर म्हणतात ना, माणसानं मन लावून जेवण केलं नक्कीच त्याला चव असते. तसंच काहीचा प्रकार आहे. ती जेवण बनवणं तिला खूप आवडतं आणि म्हणून तर तिचं जेवण खूपच उत्तम असतंय. आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट प्लस चिकन मसाला हा ॲड केलेला आहे आणि ती आता परत ती व्यवस्थित मिक्स करून घेण्यात येत आहे. अशा पद्धतीने ती ग्रेव्ही बनत आहे. मित्रांनो, ह्याच्यामध्ये अलग अलग टाईपचं बनवता येतं. म्हणजे ही ग्रेव्ही आम्हाला जसं हवं होतं तसं आम्ही बनवलेलं आहे. सो म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये बनते ती. आता इकडे हे कालवणाची तयारी चालली आहे, म्हणजे आमटी. कालवण म्हणजे रस्सा बनवायची तयारी चाललेली आहे. सो वेळ कमी होता, सगळ्यांनाच भूक लागली होती, म्हणून दोन्ही साईडला बनवत होती ती. बाकी सगळं भात, चपाती वगैरे बनवलेलंच होतं. व्हिडिओ खूप मोठा झाला असता, म्हणून त्याचा व्हिडिओ शूट केला नाही मी. सो अशा पद्धतीने तिने रश्श्याची तयारी केली. त्यामध्ये पण कांदा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आणि पाहू शकता तुम्ही या पद्धतीने काम चालू आहे. इकडे मुलं खूपच दंगा करत होती. काय करणार, तर बनवल्याशिवाय तर देऊ शकत नाही. सो प्रयत्न ती करत होती लवकरात लवकर करण्याचा. खरं तर माझी चुकी आहे, मी खूप लेट घरी आलो आज. हे सगळंच घेऊन आम्ही गेलो होतो बाहेर बाजारासाठी आणि तिकडून येण्यासाठी आम्हाला लेट झालं. त्यामुळे थोडी सगळ्यांनाच भूक लागली आणि आमची कन्या म्हणजे माझी दीदी ही घरी एकटीच होती, ती रडत होती. सो ती आल्यानंतर तिला गप्प करण्यात खूप वेळ गेला आमचा. सो मग अशा पद्धतीने आमचं चालू होतं. त्याच्यामध्ये चटणी टाकली आणि ही चटणीसुद्धा व्यवस्थितरित्या त्या तेलामध्ये भाजून घेतली गेलेली आहे. बघू शकता तुम्ही. मला जेवढं जमतंय तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर मला एडिटिंग वगैरे असं काही येत नाही आहे.
मला काही माहीत नाही आहे. सो नॉर्मल व्हिडिओ शूट करतो आहे आणि तो अपलोड करतो आहे. नाही कोणते फिल्टर, नाही कोणते व्ही-एफ-एक्स वगैरे असं काहीही ॲड होत नाही याच्यामध्ये. मी एकदम नॉर्मल व्हिडिओ शूट केला आहे आणि तो अपलोड केला आहे. थोड्या काही दिवसात प्रगती होईल, याच्यापेक्षा उत्तम व्हिडिओज येतील आणि नक्कीच काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल किंवा साईड इफेक्ट असतील ते आपण नक्कीच रिमूव्ह करून एक व्यवस्थित व्हिडिओज बनतील. आत्ताचा व्हिडिओ सुंदर आहे, अशा प्रकारचे व्हिडिओज बनतील. तुमचा सपोर्ट राहू द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशा प्रकारे आपलं होम कुकिंग झालेलं आहे. सो बघू शकता तुम्ही, खूपच उत्तम असा स्वयंपाक केलेला आहे तिने आणि हे सगळं बनवताना खूप छान वास सुटला होता जेवणाचा खरं तर. याच्यामध्ये सुद्धा आलं लसूण पेस्ट आणि चिकन मसाला हा ॲड केलेला आहे तिने, कारण खरंच खूप सुंदर होतं. फक्त आमचं असं होतं की चटणी बनवली नव्हती, घरगुती चटणी आम्ही विकत आणली होती, त्यामुळं फारशी चव ही त्याला देता आली नाही, असं झालं. पण ठीक आहे, खरंच खूप तरी तिने खूप 100% प्रयत्न केले आणि एक उत्तम जेवण बनवलं. असं आहे की आपल्या हातामध्ये आहे ते. तिने चांगलंच जेवण बनवलं. सो बघू शकता तुम्ही, एका साईडला ग्रेव्ही आहे आपली, जे म्हणजे सुक्कं मटण आहे, चिकन आहे आणि इकडे पारंपरिक आपलं कालवण म्हणजे रस्सा बनवण्याचा तिने पूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि तो बनवलेला आहे, असं नाही म्हणतात, प्रयत्न बनवलेला आहे. बघू शकता तुम्ही, हे पूर्ण प्रॉपर मिक्स करून भाजून आणि मग त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं जातं. त्यामध्ये खूप वेळ गेला आमचा, पण ठीक आहे. मुलं असल्यानंतर ही लगबग होतेच, थोडा उशीर होऊ शकतो, साहजिक आहे. आणि तिलाही दिवसभर खूप काम असतंय, सो मुलं बघून, सगळं बघून एवढं करणं म्हणजे महिला ह्या खरंच खूप ग्रेट असतात या गोष्टीसाठी, खरंच खूप ग्रेट असतात. एवढं सगळं हँडल करतात त्या, सॅल्यूट आहे. आणि ग्रेव्ही थोडीशी सुकी झाली होती, त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं तिनं थोडंसं आणि आता तसं कालवणामध्ये पाणी ॲड करणं म्हणजे एक फायनल स्टेप आहे ही. त्याच्यानंतरनं एक 15 मिनटं ते पूर्णपणे शिजवलं जाईल आणि त्याच्यानंतर मग एक 10-15 मिनिटांनी होल्ड करून मग जेवायला घेतलं जाईल. पाहू शकता तुम्ही किती उत्तम आणि सरळ सिंपल स्वयंपाक केलेला आहे ते. याच्यामध्ये हा म्हणजे एकदम म्हणजे गावच्या पद्धतीने बनवलेला स्वयंपाक आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यावरती ॲडिशनली कोथिंबीर तिने जी दोन्ही याच्यावरती टाकलेली आहे. खरंच खूप सुंदर स्वयंपाक होता. खरंच मला सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनल. मी